काय हो? तुम्ही काल बाहेर गेले नसते ना, तू भक्ती ताई सोबत तुम्ही मुंगपुकडी खेळली असती. हा, लय भारी मजा आली असती. हा, भक्ती ताईला विचार की. काय रेणुकाताई वेद दादू जिंकले, लय भारी खेळले. तुम्ही पण असता ना तर तुम्ही पण जिंकले असता. हा. काही जण हरण्यासाठी जन्माला येतात गजा. असं कसं? बघ ना, काय पण बोलून राहिलेत. गजा, तू आजकाल लयच बोलायला लागलेस बर का. आजकाल नाही, उद्या पण बोलणार. जा आता जा, आई बोलून राहिली बघ तुला. वाटा नको बोलू. हा, आईला बोलवायचं असेल तर ती ओरडून हाक मारती. हा, आणि आता मला समजले की ह्यांना तू अशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. हा, मी जातो कारण मी शहाणा झालोय आणि नवऱ्या बायकोनं ना एकटं सोडायचं असतं. हा. कुठे गेलते तुम्ही? जेवायला पण थांबले नाही. तिथं सगळी लोक मलाच विचारित होती. तुला मायामुळे मनात नसताना मंगळागौरच्या पूजेला बसायला लागलं, आणि काय मनात नसताना करायला लागू नये म्हणून मी तिथनं बाहेर पडलो. आणि इथून पुढे पण तुला कोणाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लागू नये ह्याची मी काळजी घे. काय बी म्हण भाऊ, मुक्ता घरी आल्यापासून हे घर कसं भरल्यासारखं वाटतंय. हो हो, अगदी बरोबर बोलतेस आई तू. अगं, माझ्या सुद्धा आयुष्याला असा अर्थ प्राप्त झालाय. म्हणजे काय म्हणतात त्याला, आयुष्यातला उत्साह वाढलाय. आता तुला सांगतो आई, कधी एकदा ती ही सुरू काय म्हणतात संस्था आमची, ती वाजवण्याची शिकवायची संस्था कधी एकदा सुरू होती रे, असं झालंय मला. शिकवणी सुरू होऊ दे. हो ना. कसं हे गाग, लहान लहान मुलांना शिकवायला मिळेल. अगदी विद्यादानासारखं एकदम पुण्यवान कार्य माझ्या हातून घडेल, माझ्या झोळीत पुण्य पडेल. अगदी 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 खरंय. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर बोललास बघ. या घरातल्या कार्यक्रमांच्या भानगडीमध्ये या संस्थेचा विसर पडला. आता मुक्ताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संस्था लवकरात लवकर सुरू करून टाका. दादा, अगदी मनातलं बोललात. मी आज या विषयावर तुमच्याशी बोलायचा विचार करतच होते. विचार काय करायचं त्याच्यात, मनात आलं की माझ्याशी बोलून टाकायचं. बरे काम कर, मी तुला पैसे देतो, संस्थेच्या कामाला लगेच सुरुवात कर. अहो, तुमच्याकडून कशाला? आपलं ठरलंय ना बक्षिसातली रक्कम वापरायची ते. अरे पण माझे पैसे वापरलेच तर काय फरक पडणार आहे? शेवटी माझं हे सगळं तुझंच आहे ना. नाही नाही, काही नाही, जे ठरलंय तसंच करायचं. बक्षिसातलीच रक्कम वापरायची. हट्टी मुलगी आहेस तू, हट्टी मुलगी. ठीक आहे, तुझ्या मनासारखं होऊ दे. जा मग तुझ्या बँकेतले पैसे काढून आण आणि कामाला सुरुवात कर. अरे एक मिनिट, तू कशाला जातेस? एक चेक वरती सही करून दे, भाऊ जाऊन घेऊन येईल ना पैसे. काय रे भाऊ, आणशील ना? जाईल ना. नग नग, त्याला एकट्याला नग. आमचा भाऊ भोळा सांभ आहे, त्याच्या संगट कुणाला तरी पाठवून दे, कारण रक्कम आहे मोठी. काहीतरी वाटत झालं म्हणजे काय करायचं? हा, हेही बरोबर आहे. एक काम कर, सारंगला घेऊन जा बरोबर. अरे देवा, खरं सारंग चाललाय नाही का त्या पप्प्या बरोबर? मग मी जाऊ का भाऊ काकांसोबत? हे तर एकदम छान. शेवटी खातं तुझं, पैसे तुझे आहेत, तू जा, बरं पडेल ते. काका, आपण मग उद्या सकाळी जाऊयात बँकेत? हो, जाऊ की. म्हणजे मग काय 10 वाजता बँक सुरू होते, आपण 9:30ला घरून निघूयात काय? चालेल, येते मी. अगं मुक्ता,
जरा बोलायचंय तुझ्याशी. हा बोला ना. नाही नाही, तुम्ही थांबा, सर्वांशीच बोलायचंय मला. महत्वाचा विषय आहे गायत्रीचा. काय झालं गायत्रीला? हल्ली गायत्री सतत मला अशी बिथरल्यासारखी वाटते. मला बघितलं की दचकते, घाबरते. मला काही कळत नाही. तिच्या चेहऱ्यावरचं ते हास्यच हरवून गेलेलं आहे. मी 2-4दा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तिला काहीतरी विनोद सांगून हसवण्याचा प्रयत्न केला. ती उलटी जास्तच घाबरली, पळून जाते ती. मला बघवत नाही ग तिच्याकडे. एक काम करशील, तुझी आणि तिची छान मैत्री आहे ना, तू बोल ना तिच्याशी. बघ, म्हणजे विषय जर फार गंभीर असेल तर मला सांग, आणि नसेल काहीतरी थातुरमातुर असेल तर मग दे सोडून. मग तुझ्या लेवलवर तिला समजावून सांग. काय ना, या लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू मला पुन्हा बघायचंय. भय चालेल, मी बोलेन ती अशी. तुम्ही काळजी नका करू. चला निघतो मी. अरे देवा. येतो. पण ऋषीला शोधायला पप्या भाऊ पण येणार होते ना तुमच्यासोबत? हो, पप्या आहे सोबत, नाक्यावर भेटेल मग. बर बघा, त्याच्या गावी जाऊन त्याच्याबद्दल काहीही कळलं ना तरी मला लगेच कळव. हो. तो सापडला तर बरं होईल. म्हणजे तो सापडणच, गायत्रीलाही आपलं बनवू. आणि मी त्यासाठी ना निरंकार उपास करून देवळात अनमानी जाईन. काहीतरीच काय, फक्त तुला माहिती आहे ना, हे असले प्रकार मला आवडत नाहीत. हो, पण या गायत्रीची श्रद्धा आहे. ती हा नवस बोलली होती. तिची परिस्थिती आता लय नाजूक आहे. तिला हे काही झेपणार नाही, म्हणून तिच्या वाटचं मी या नवस फेडू. नंतर आपण दादांना विश्वासात घेऊन त्यांना सगळं सांगूया. मुक्ता, मी निघालो तेव्हा दादा मला काय म्हणाले माहितीये? मला म्हणाले, सारंग तू कशासाठी जातोयस, कुठल्या कामासाठी जातोयस ना मला माहित नाही. मी विचारणार पण नाही. ज्या कामासाठी चाललायस ना त्यात यशस्वी होऊन ये. अगं मुक्ता, ते आपल्यावर इतका विश्वास ठेवतात आणि आपण. हे बघा, नकळत का होईना त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले. म्हणजे ते आपल्या प्रयत्नांच्या पाठीशी आहेत असं म्हणायचं. खूप वाईट वाटलं मुक्ता, खूप वाईट वाटलं. अगं ते आपल्यावर एवढा विश्वास टाकतात आणि आपण काय करतोय? मुक्ता, येतो. होय, मी पण भाऊ काकांसोबत बक्षिसातली रक्कम काढायला बँकेत जाते. बरं, बाय. काळजी घे. सावकाश जा. येतो. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. पांडुरंग 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 पांडुरंग.
अगं आई, काय र घे कॉफी घे. नग नग तू घे. मी आशाला माझ्यासाठी आणायला सांगते. का मुलाची कॉफी चालत नाही? असं म्हणतोस? बर दे. लय भारी हिरेंबी घातले त्यात. हो काय करताय? हे काय म्हणजे? कॉफी आहे तर ठीक आहे. केवढा आवाज करताय फुर फुर. अरे असं कॉफी भुरकून पिण्यामध्ये जी मजा आहे ना ती तुला नाही कळणार. एकदा पिऊन बघ अशी. मी नाही पिणार. केवढा आवाज करताय पण. अगं वैजंती बघितलंस का? रावसाहेबानं त्याच्यातली अर्धी कॉफी मला दिली. अरे वा, आईवर चांगलंच प्रेम दिसतंय. का येऊ नये काय? प्रेम फक्त तुझ्यावरच करावं मी? हो. मी कुठेतरी वाचलंय की आपल्या ताटातला घास काढून द्यावा. हा घास आपण ज्याला देतो त्याच्यातलं आणि आपल्यातलं प्रेम नातं खूप वाढतं. म्हणून दिला मी आईला. तुलाही दे ना. चालायचं. अरे मुक्ता. हा मुक्ता. हा अण्णा, अहो रावाला नाही म्हणून फोन केला. आज दादांनी आम्हाला बक्षिसाची रक्कम आणायला बँकेत पाठवलंय. हा हा असं होय. पण पैसे कशाला पाहिजे? अहो आपल्याला संस्थेचं काम सुरू करायचं ना, त्यासाठी पैसे लागणार आहेत. हा 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 बरोबर बरोबर. वा 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 लय भारी बातमी दिली गाड्या तू. हा हा आईला पण सांगतो आणि मी पण तयारीला लागतो. हा ठेवतो. हे कुसुम अण्णांची गप्पा मारत होतीस काय? चांगले चांगले. सासूबाई निघूया ना? हो चल की. काय होत? काय होतं तुम्हाला? भाऊजी वंसा मुक्ता झोपा झोपायचं सर झोपायचं. मुक्ता माधवी आशा मुक्ता इकडे बघा. माझ्याकडे बघा जरा. माझ्याकडे बघा. घरात जा. कुणाला तरी बोलून आण. नाही नाही घरात कोण बी नाही. गेले कुठे सगळे? मोठ्या मालकांबरोबर दामको का बाहेर गेल. काय झालं? आजीला काय झालं? आजीला बरं वाटत नाही. जरा बघ त्यांच्याकडे. मी मुक्ताला फोन करते. आजी मुक्ता कुठे आहेस? मुक्ता अगं आजीला बरं वाटत नाही. सारखं तुझं नाव घेत आहे त्या. काय? बर बर मी बघते काहीतरी. तुम्ही काळजी करू नका. हो ये लवकर ये. हा जत पाणी घेऊन ये. आजी सासूबाई बरं वाटतंय का तुम्हाला? डोळे उघडा. बघा माझ्याकडे. माझ्याकडे बघा. कोण आहे मी? उघडा डोळे. उघडा डोळे. मिटू नका. ऐका. मला वाटतंय डॉक्टरांना घरी घेऊन जायला पाहिजे, कारण घरी कोणीच नाहीये. बरोबर आहे मुक्ता. बाळा तू जा घरी. मी येतो पैसे घेऊन. हा नक्की ना? येतो ग. येतो व्यवस्थित येतो. बरं आपण ज्या रिक्षाने आलो ना त्याच रिक्षाने घरी परत या. येतो ग. किती काळजी करतेस तू माझी. तू आधी घरी जा. आजीला बघ काय झालंय ते. हा मी निघते. मी अगदी व्यवस्थित येतो. हा तू जा. नगरकर. हो नगरकर. हा तुमचा नंबर आलाय. हा आलो आलो चला.
मोठी जबाबदारी आहे, जोखीम आहे. सुखरूप घरी पोहोचू दे ती वेळीमध्ये. आता कसा डिट्टो काशा दिसायला लागला. आमच्या या मालाची सवय झाली की नाही. काशा, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या पैशाच्या जीवावर ज्या उड्या मारायच्या, जी मजा करायची ती कर, पण माझ्या कुटुंबियांच्याकडे बघायचं पण नाही. हा, माझ्या घरामध्ये देवीचं स्थान आहे, हे कधी विसरू नकोस. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या वैजूच्या नादाला लागू नको. मी तुझं काय करेन तुला कल्पना नाही. येणार बाबा, मी तुझ्या वैजूच्या नादाला नाही लागणार. पण ती मला नवरा समजते रे, माझी वहिनी आहे, पण ती मला रावसाहेब समजते, म्हणजे नवरा मी तिचा. आता समजा आम्ही दोघंच घरामध्ये आहे आणि तू आला एकदम असा दाढीवाला गुंड आणि घाबरून जर ती मला भाचकन अशी बिचकली, कशा अशी म्हणजे तुला घाबरून अशी येऊन तू बघा दरोडेखोर आला, तर मग मला बी तिला असं जवळ घ्यावं लागणार. असं एकदम छोटू चिकनीला असं जवळ घ्यावं लागणार. मग मला दोष द्यायचा नाही, जीव घेईन मी तुझा. जीव घ्यायला काय वर आलाय. पण तेवढ्यात जर वैजयंतीने माझा जीव घेतला नाही म्हणजे मिळवली रे. तुला वाटतं तेवढा वाईट माणूस नाही मी, चांगला वागतोय. म्हणजे वाईट वागणार आहे, खूप घाणेरड, पण अजून तरी चांगला वागतोय. तुला माहितीये तुझी ती सून रे छोटू, ती बी छोटू चिकनीच आहे. ती रे काय नाव बरं तिचं, हा मुक्ता. ती स्पर्धा जिंकली, त्यातनं पैसे आले. मला म्हणली दादा ह्या पैशाने मला एक संस्था काढायची आहे. खरं तर मला पैसे हवे होते, पण मी लई चांगला वागलो. मी म्हणलं काढ, संस्था काढ. दिली की नाही परवानगी. असं आहे ते. तुला सांगतो, ती थेरडी रे आपली सावत्राई, ती तिचं ते कार्ट आहे बघ, ते खुळ येड कुठलं त्याची खुळ्यासारखं बसते, लई टरकते मला बघितलं त्याची. ते आणि मुक्ता दोघे गेल्यात तिकडं पैसे काढायला बँकेत. पैसे काढून आणले की मग काय मज्जा. आपण एक सांगतो तुला, माझ्यातली कॉपी दिली मी थेरडीला, माझ्यातली कॉपी. तिला लई आनंद झाला. असं मिटक्या मारून तिने चटून कॉपी प्याली. अगं तू कधी आलीस? आत्ताच. तू कुठे गेली होती? आम्ही मगाशी येऊन गेलो. काय झालं मुक्ताताई, कोणी आजारी आहे का? अहो वय, आजीला बरं नाहीये, त्यामुळे आज काही संबळ शिकवता येणार नाही. सॉरी. थोडा वेळ पण नाही ग. बाळा, आज त्यांच्या मागे खूप गडबड आहे. मुक्ताताई, तुम्ही आजीकडे लक्ष द्या, आम्ही उद्या येतो. चल बाळा. सॉरी. या, मी पैसे पाठवते. अरे लेका, तुला सांगितलं होतं की नाही, याच्याशी चांगलं बोल, त्याचा टाइमपास कर. काय केलं नाही तू राव. आता बघ, मला बघितल्यावर कसं चावता तुला सांगतो. अरे आपली सावत्राई आहे की नाही, सावत्राई माझ्यातली कापी दिली. थेरडी लय खुश झाली. तिला बघितलं की नाही, माझे असे टाळक सटकते, असं वाटते तिचा गळा दाबावा. नाही दाबला नाही मी, तसं लई चांगला वागतोय तिच्याशी बी. तुला गंमत सांगू, कापीमध्ये काय घातलं होतं माहिती आहे? कशा माझ्या आईला जर काय झालं ना, तर तुझी साठी सोडून काढेन मी.
सोलून काढायला मी काय केळं आहे हं, असं सोलून खायला सोपं नाही ते. तुझ्या घरच्यानं सोलून काढीन एकेकाला. आता मी तिचा मुलगा आहे की नाही, म्हणजे ती मला रावसाहेब समजते. तू तर इथं अडकून पडलेला आहे, म्हणजे ती गेल्यानंतर तिचं तेराव कोण घालणार? मीच घालणार. की तिला तो काय अग्नी कोण देणार? मीच देणार. आणि मग टक्कल करणार मी, अशी शेंडी ठेवणार.